चौकशी झालेली आहे। या 8 तासामध्ये अनेक प्रश्न विचारले गेलेले आहेत। किती प्रश्नांचा नेमकी तुम्ही काय नेमकं उत्तर दिले? खरं तर जेव्हा जेव्हा चौकशीला बोलवलं त्यावेळेस आम्ही उपस्थित राहिलेलो आहे। या अगोदर अनेक बातम्यांचा विपर्यास केला गेलेला आहे, चुकीच्या बातम्या पसरवल्यात, ते मला आवर्जून सांगायचंय। ज्यावेळेस मला आणि माझ्या फॅमिलीला बोलवलं गेलं, अगदी किंबहुना शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये माझी बहीण आणि पुतण्या आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून बातमी पाहिली आणि नोटीस मिळण्यापूर्वी 3 दिवस अगोदर गेलो होतो आणि पूर्णपणे सहकार्य आम्ही या तपास यंत्रणेला केलेलं आहे। मीनाक्षी, आवर्जून सांगायचं म्हणजे ही 11 ते 7 वाजेपर्यंतची ही वेळ आहे। याच्यामध्ये 4-4.5 तासाची चौकशी झाली। याच्यामध्ये जबाब नोंदवणं, टाईप करणं, लिहून घेणं, मधला लंच ब्रेक असा बराचसा काळ होता। पण त्यांचे जे काही प्रश्न होते त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेत आणि मी पहिल्या दिवशी जे सांगितलं होतं ते आजही सांगते। खरा प्रकरणामध्ये खराशी आमचा कोणताही आर्थिक व्यवहार नव्हता, कोणत्याही जमिनीमध्ये आम्ही पार्टनर नव्हतो, त्याच्यामुळे बाकीचे प्रश्न उद्भवत नाही। काय विचारले गेले होते? काय नेमके प्रश्न विचारले गेले होते? मला असं वाटतं सगळ्याच अहवालामध्ये जे काही पुढे तपास होईल त्या तपासामध्ये काय प्रश्न होते हे समोर येतील। खरं तर आर्थिक व्यवहाराच्या संदर्भातच प्रश्न होते, पण आर्थिक व्यवहारच कुठं नसल्यामुळे त्यांना काही बाकीचे प्रश्न उद्भवले नाही। एसआयटी आणि ईडीचे प्रश्न काही सेम होते का? असं काही एसआयटीचे प्रश्न वेगळे होते, ईडीचे प्रश्न वेगळे होते आणि या तपासाला त्यांना उत्तम प्रकारे आम्ही सहकार्य केले। इथून पुढेही कधी त्यांना सहकार्य लागलं आता अजून तसं काही सांगितलेलं नाही। प्रतिभाताई आणि मुलांचा देखील यामध्ये ईडीची चौकशी झालेली आहे। काही बँकेमध्ये पैसे जे आहेत ट्रान्सफर झाल्याचं समोर आलेलं आहे, तर हा थेट व्यवहार आहे असं कळतंय। मी यापूर्वी सुद्धा एक फेसबुक पोस्टच्या माध्यमातून सांगितलं होतं, आज देखील आवर्जून सांगते। समता पत संस्थेमध्ये जे प्रतिभा चाकणकर आणि तन्मय चाकणकर यांच्या नावाची जी खाती खोलली गेली ती बनावट खाती होती। त्यामध्ये ही दोघं कधीही समता पत संस्थेत गेली नव्हती। त्यांना समता पत संस्था कोठे आहे हे सुद्धा माहीत नाही। त्याच्यामध्ये त्याचा OTP हा खरातकडे जात होता। त्या ठिकाणी या दोघांच्या सुद्धा या खात्यामध्ये कुठेही सह्या नव्हत्या आणि केवळ या दोघांचीच नाही तर जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 125 ते 150 लोकांची बनावट खाती काढलेली आहेत। ज्या व्यक्तीला घरातून चालता सुद्धा येत नाही अशा लोकांची सुद्धा बनावट खाती ही समता पत संस्था आणि अजून एक पतसंस्था आहे त्याच्यामध्ये काढलेली आहेत। त्याच्यामुळे ही जी खाती आहेत ती खोटी आहेत। आमचा कोणताही आर्थिक व्यवहार हा खराशी संबंधित नाही आणि कोणताही जमिनीचा व्यवहार। गुवाहाटीला तुमचा पहिली गोष्ट, गुवाहाटीचा जो फोटो तुम्ही पाहिलेला आहे त्याच्यामध्ये हा फोटो जो आहे तो माझ्या फॅमिली सोबत, खराची फॅमिली आहे। दुसरी माझ्या कुटुंबाने कधीही दर्शन केलेलं नव्हतं आणि त्यावेळेचा आमचा भाव असा होता की आपल्याला आपल्या गुरुबरोबर जर दर्शन करता आलं तो आध्यात्मिक भाव म्हणून आम्ही स्वतंत्र पुण्यावरून प्रवास करून गेलो होतो आणि तिथं सोबत आम्ही दर्शन घेतलं होतं। त्याच्यानंतरचा त्यांचा प्रवास त्यांच्या लोकांसमवेत होता। खरात अनेक लोकांबरोबर त्याच्या कुटुंबाबरोबर तिथे आलेला होता। त्याच्यामुळे आपण दर्शनाला अनेक ठिकाणी जातो, तो एक आध्यात्मिक भाव होता। 17 तारखेला अरेस्ट केल्यानंतर लक्षात आलं की तो आरोपी आहे। तोपर्यंत खरं तर आपण पाहताय अनेक क्षेत्रातील अनेक मान्यवर हे त्याला गुरु मानत होते, दर्शनासाठी जात होते। तीच आमची भावना होती आणि एक प्रामाणिक श्रद्धा आम्ही ठेवली होती। त्याच्यामुळे साहजिक तो एक श्रद्धेचा भाग होता। महासागर न्यूज।